दरम्यान एखाद्या कामामध्ये अनियमितता असल्यास त्यामध्ये तपासणी करणं क्रमप्राप्त आहे. योग्य पद्धतीनं काम करायला हवं, त्यामध्ये काहीच गैर नाही, अशी प्रतिक्रिया कामांच्या स्थगिती प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. तर फडणवीस आधीच भ्रष्टाचार समोर आणणार असतील तर आम्ही स्वागत करू, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही. एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे. शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत. शिंदेंच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. शिंदेंच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहे. आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसलं राज्य.